नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीकांत. आज आपण बघणार आहोत की उत्पन्नाचा दाखला म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारी डॉक्युमेंट्स कोणकोणती आहेत किंवा कागदपत्रे कोणकोणती आहेत. इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्नाचा दाखला हे आपल्याला शेतकऱ्यांसाठी किंवा गावातल्या लोकांसाठी वेळोवेळी याची गरज जास्त पडत असते. कधी योजना असेल, कधी शैक्षणिकरित्या शिक्षणासाठी फॉर्म भरायचा असेल, त्यावेळेस उत्पन्नाचा तुम्हाला दाखला दाखवावा लागतो. अशा अनेक प्रकारच्या योजनेसाठी किंवा एक्झामसाठी किंवा ॲडमिशनसाठी विद्यार्थ्यांच्या उत्पन्नाच्या दाखल्याची गरज असते. तर आज आपण पाहणार आहोत की त्यासाठी लागणारी डॉक्युमेंट्स कोणकोणती आहेत ते. ठीक आहे. तर सर्वप्रथम आपण बघूयात. आपण इथे काही पॉईंट कॉलम्स दिलेले आहेत की कोणकोणत्या प्रकारचे तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहेत. ठीक आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप बघूया. सर्वप्रथम आपल्याला बघायचं आहे उत्पन्नाच्या दाखल्याला मिळकतीचे प्रमाणपत्र सुद्धा म्हटले जाते. ठीक आहे. तर इथे सर्वप्रथम आपल्याला ओळखीचा पुरावा जे इथं मेन्शन केलेला आहे. ठीक आहे. यामध्ये 9 प्रकारचे डॉक्युमेंट्स त्यांनी तर इथे ओळखीचा पुरावा हे सर्वप्रथम हा पॉईंट बघायचा आपल्याला. ओळखीचा पुरावा यासाठी इथे 9 प्रकारची डॉक्युमेंट्स त्यांनी मेन्शन केलेली आहेत. त्यापैकी सर्वप्रथम आपल्याला पाहायचं की ही जी 9 डॉक्युमेंट्स आहेत त्यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट चालेल ओळखीचा पुरावा म्हणून. ठीक आहे. तर आता इथं शुद्ध मराठी भाषेमध्ये इथं मेन्शन केलेलं आहे. तर सोपं करण्यासाठी आता नॉर्मली काही शब्द इंग्लिशमध्ये असतात जे आपल्याला पटकन लक्षात बसतात. तर त्यासाठी आपण इथे इंग्लिश लँग्वेज करून घेऊयात. ठीक आहे. तर सर्वप्रथम आपण बघूयात ओळखीसाठी प्रूफ ऑफ आयडेंटिटी ओळखीचा पुरावा. इथे पॅन कार्ड देऊ शकता तुम्ही. एनी ऑफ दी बिलो म्हणजे ह्याच्यापैकी कोणती पण एक पॅन कार्ड देऊ शकता किंवा पासपोर्ट तुमच्याकडे असेल ते देऊ शकता. RSBY कार्ड देऊ शकता. आधार कार्ड, वोटर आय डी किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मनरेगा जॉब कार्ड किंवा फोटो ऑफ ॲप्लिकंट किंवा आयडेंटिटी कार्ड इश्यूड बाय गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंटने इश्यू केलेलं कोणतं पण आयडेंटिटी कार्ड. ठीक आहे. आता नंतरचा पॉईंट बघूयात आपण प्रूफ ऑफ ॲड्रेस म्हणजे पत्त्याचा पुरावा. आता या पत्त्याच्या पुराव्यामध्ये कोणतं पण एक खालचं डॉक्युमेंट्स तुम्हाला मेन्शन करायचं आहे फॉर्म भरते वेळेस. ठीक आहे. इथे 10 प्रकारचे डॉक्युमेंट्स त्यांनी मेन्शन केलेले आहेत. त्यापैकी एक तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आहे पासपोर्ट किंवा पाण्याचं बिल जे वॉटर बिल किंवा रेशन कार्ड, आधार कार्ड, वोटर आय डी कार्ड, टेलिफोन बिल, ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्ट्रिसिटी बिल, प्रॉपर्टी टॅक्स रिसीट किंवा तुमच्याकडं 7/12 उतारा असेल ते पण चालेल. सर या 10 डॉक्युमेंटपैकी कोणतंही एक तुम्ही पत्त्याचा पुरावा म्हणून इथं फॉर्ममध्ये मेन्शन करू शकता. त्यानंतर इथं अदर डॉक्युमेंट्समध्ये हे जे सांगितलेले त्यांनी फॉर गेटिंग मेडिकल फॅसिलिटी रिक्वायर्स हेल्थ मेडिकल ऑफिसर सर्टिफिकेट. तर हे तुम्हाला मेन्शन करायची गरज नाही आहे. ठीक आहे. आता इथे वयाचा पुरावा एज ऑफ प्रूफ इथं मेन्शन करायचं इन केस ऑफ मायनर म्हणजे जे मायनर आहे जे कमी वयाचे आहेत समजा 18 वर्ष किंवा त्यापेक्षा खाली. तर त्यांच्यासाठी हे आहे की तुम्ही तिथे बर्थ सर्टिफिकेट, बोनाफाईड सर्टिफिकेट, शाळेचं सोडल्याचं प्रमाणपत्र हे ते इथे तुम्ही कोणतं पण एक मेन्शन करू शकता. आता इथे आपल्याला बघायचं आहे मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स. इथे महत्त्वाचं जे लागणार आहे हे दोन्ही पण डॉक्युमेंट्स लागणार आहेत. आता ह्यामध्ये एक जे अदर आहे त्याबद्दल आधी नंतर बघूयात. सर्वप्रथम हे सेल्फ डिक्लेरेशन जे नंतर 2 नंबरचं डॉक्युमेंट आहे हे फॉर्म भरते वेळेस तुम्हाला डाउनलोड करायचं एक ऑप्शन मिळेल सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म जो असतो. ठीक आहे. तर याला डाउनलोड करून तुम्हाला तुमचे काही डिटेल्स फिलअप करायच्या, फोटो वगैरे स्टिक करून ते परत अपलोड करायचं असतं. ते फॉर्म भरते वेळेस तुम्हाला करावं लागतं. ठीक आहे. हे जे आहे अदरमध्ये तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचा प्रूफ हा अपलोड करावा लागत असतो उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आणि ते उत्पन्नाचं प्रूफ तुम्हाला तलाठ्याकडून मिळत असतं. ते तलाठ्याकडे येऊन तुम्हाला तलाठ्याचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र घेऊन यावं लागतं जे की एक प्रिंट असते. त्या प्रिंटवर त्यांनी मेन्शन केलेलं असतं तलाठ्याचा सही शिक्का आणि तिथं मेन्शन केलेलं असतं तुमचं उत्पन्न किती आहे ते आणि तेच तुम्हाला इथे अपलोड करावं लागतं. ठीक आहे. आता यामध्ये किती दिवस लागतात आणि हे कोणाच्या निगराणीखाली तयार होत असतं तर इन्कम सर्टिफिकेट नॉर्मली 15 दिवस किंवा 15 दिवसाच्या आतमध्ये हे तुम्हाला मिळत असतं जर तुम्ही पूर्ण डॉक्युमेंट्स व्यवस्थित भरलेले असतील तर. आता यामध्ये नायब तहसीलदार, तहसीलदार आणि सब डिव्हिजनल ऑफिसर या सर्वांच्या थ्रू हे डॉक्युमेंट व्हेरीफाय होत असतं आणि त्यानंतर तुम्हाला 15 दिवसात मिळतं. पण सर्वप्रथम आपल्याला पाहायचं आहे की जर तुम्हाला 15 दिवसाच्या
लवकर किंवा लवकरात लवकर जर डॉक्युमेंट जर पाहिजे असेल तर याच्यामध्ये एक मी तुम्हाला महत्त्वाचा भाग सांगतो. इथे जे प्रूफ ऑफ ॲड्रेस किंवा प्रूफ ऑफ आयडेंटिटी आहे, इथे जर तुम्ही हे जे इथं प्रूफ ऑफ ॲड्रेस आहे, इथं जर तुम्ही रेशन कार्ड वगैरे मेन्शन केलं तर तुम्हाला हे जे उत्पन्नाचा दाखला आहे तो लवकरात लवकर मिळण्याची शक्यता असते. ठीक आहे, तर तुम्ही प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये रेशन कार्ड मेन्शन करू शकता तुमच्याकडे जर असेल तर. ठीक आहे, आता ह्याचा रिसेंटली जो जास्त उपयोग कधी झालेला आहे, जी लाडकी बहीण योजना सध्या खूप प्रचलित झालेली योजना आहे. त्यामध्ये ज्या लोकांकडे रेशन कार्ड नव्हतं त्यांच्यासाठी उत्पन्नाचा दाखला हे डॉक्युमेंट मॅन्डेटरी होतं. तुमच्याकडे जर रेशन कार्ड नसेल तर उत्पन्नाचा दाखला देऊ शकत होतात. तर त्यासाठी 2.5 लाखाची त्यांनी म्हणजे त्यांची अशी अट होती लाडकी बहीण योजनेमध्ये की 2.5 लाखापेक्षा तुमचं उत्पन्न जास्त नसावं. त्यासाठी मग उत्पन्नाचा दाखला तुम्हाला 2.5 लाखापेक्षा कमीचा दाखवायचा होता. ते काढण्यासाठी तुम्हाला इथे जे आहे तलाट्याकडनं हे उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखाच्या कमी अमाऊंट असलेलं तुम्हाला काढून घ्यायचं होतं, जेणेकरून इथं ते अपलोड करता येईल. आणि त्या गोष्टीसाठी ह्या उत्पन्नाच्या दाखल्याची खूप गरज लागत होती, कारण खूप लोकांकडे रेशन कार्ड नव्हतं. तर खूप लोकांनी उत्पन्नाचा दाखला काढावा लागत होता. तर ही जी डॉक्युमेंट्स आहेत, ही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे अवेलेबल असतील तरच तुम्ही कोणत्या पण जवळच्या नजदीकच्या CSC सेंटरवर किंवा आपले सरकार सेतू केंद्रावर जाऊन हा फॉर्म नंतर भरू शकता. ठीक आहे, किंवा तुम्ही स्वतः सुद्धा आपली सरकार या वेबसाईटवर जाऊन इंडिव्हिज्युअली लॉग इन करून तुम्ही ह्या गोष्टी म्हणजे हे फॉर्म किंवा उत्पन्नाच्या दाखल्यासाठी अप्लाय करू शकता. ठीक आहे, तर मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. येणाऱ्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. धन्यवाद.